मी आज तुम्हाला नक्कीच गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन करून देईन. हे गाइस, नमस्कार, गुड मॉर्निंग एंड वेलकम बैक टू माय चैनल। तो आज का ब्लॉग बहुत ही खास होने वाला है क्योंकि आज का ब्लॉग मैं बनाने वाली हूँ मराठी में। जी हाँ, आज आपण पूर्ण ब्लॉग मराठीमध्ये बनवणार आहे। तर आज आपल्याकडे येणार आहे गजानन महाराजांची पालखी आणि हा असा वारी स्पेशल व्लॉग असणार आहे. तर मी विचार केला की का नाही आपण मराठीमध्ये करूया. तसंही तुम्ही लोक मला कमेंट करत होता की ताई मराठीमध्ये बोला. सो येस, आज आहे व्लॉग खूपच स्पेशल. आणि आणि आज मी माझ्यासोबत तुम्हाला सुद्धा गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन नक्की करेन. सो व्लॉग पूर्ण नक्की बघा आणि चला मी आता रेडी होते. तर काहीच मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते. त्या दिवशी मी माझ्या शॉर्टमध्ये पण तुम्हाला दाखवलं असेल की मी ना आज साडी घालणार आहे आणि ती साडी हो, मी आज ही सुंदर अशी मम्मीची इरकल साडी घालणार आहे, त्याच्यासोबत ही चोळी. सो बघूयात आजचा लुक कसा होता. मी खूपच दिवसांनी अशी इरकल साडी घालत आहे, तुम्हाला नक्कीच दाखवेन. तर हे गाईज, इथे मी झाली आहे रेडी, म्हणजे पूर्ण रेडी नाही झाली आहे, आत्ताच माझी साडी नेसून झाली आहे. वहिनीने मला 6 वारीचा काष्टा साडी नेसवली आहे. तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की साडी कशी दिसते आणि वहिनीने कशी नेसवली आहे ते. सो चला मी आता रेडी होते आणि नंतर तुम्हाला भेटते. तर हॅलो गाईज, मी झाली आहे इथे रेडी आणि असा काही मेकअप केला आहे मी. एक मिनिट, मी तुम्हाला माझा फुल लुक दाखवते. तर मैत्रिणींनो, मी ना आज अशी सहावारीची काष्टा साडी घातली आहे. ॲक्च्युली मी लहानपणी खूप घालायची अशी आणि माझी आत्ता खूप दिवसांपासून इच्छा होती की मी अशी साडी घालू आणि वहिनीने मला ती घालून दिली. मला नक्की सांगावे कशी दिसत आहे. तर आम्ही सगळे आता झालो आहोत रेडी आणि आम्ही वाट बघत आहे की दिंडी कधी येईल. मला वाटतं थोड्याच वेळात पालखी येईल, कारण इथे तयारी चालू आहे. मी तुम्हाला दाखवते. हे बघा गाईज, वारीसाठी ना इथे रांगोळी वगैरे काढणं चालू आहे रोडवरती. फुलांच्या पायघड्या पण घातल्यात, मी तुम्हाला जवळ जाऊन दाखवते. या ज्या काकू इकडे रांगोळी काढत आहेत ना, या आमच्या शेजारीच राहतात आणि या दरवर्षी न चुकता पालखीच्या स्वागतासाठी सुंदर अशी रांगोळी काढत असतात. आणि आमच्याच बिल्डिंगमध्ये एक बँक आहे, त्यांनी सुद्धा पालखीच्या स्वागतासाठी एवढे सुंदर रांगोळी आणि फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या, ज्या खूपच छान दिसत होत्या. तर अशा तऱ्हेने इथे तयारी सुरू आहे. खूपच सुंदर तयारी चालू आहे पालखीची. आज गजानन महाराजांची पालखी येणार म्हणून हे बघा, स्वामींना असा हार वगैरे घातला आहे मी. माझ्या सबस्क्रायबर्स मध्ये बरेच जण स्वामी भक्त आहेत आणि खूप छान वाटतं जेव्हा तुम्ही स्वामींच्या व्हिडिओ खाली श्री स्वामी समर्थ वगैरे असे कमेंट करता. सो थँक्यू सो मच. असंच प्रेम राहू द्यात तुमचं माझ्या व्हिडिओज वरती. सो आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार पालखी आपल्या इथे आलेली आहे. तर चला आपण बघूयात. हे बघा गाई, पालखी आपल्या एरियामध्ये दाखल झाली आहे आणि थोड्याच वेळात पालखी इथे या रस्त्याला येईल आणि मी तुम्हाला नक्कीच पालखीचं दर्शन करेन. तर हे पहा, आम्ही इथे तयार होऊन पालखीची वाट बघत थांबलो आहे. कधी एकदा पालखी येते असं झालंय आणि फक्त आम्हीच नाही तर रिओ पण पालखी बघण्यासाठी आला आहे यावेळेस. आणि ही चिल्ली पिल्ली पण सकाळपासून वाट बघत आहेत पालखीची. आणि तेवढ्यातच आम्हाला पालखीचं आगमन झालेलं दिसलं. खरंच पालखीच्या दिवशी सकाळपासूनच ना इतकी गजबज असते आमच्या इकडे. हे पहा, ही सगळी लोक आहेत ना, ती फक्त पालखीच्या स्वागतासाठी इथं जमा झाली आहेत. रस्त्यावर एवढी सुंदर सुंदर रांगोळी त्यांच्यासाठी काढण्यात आली आहे आणि आम्ही हीच वाट बघतोय की कधी एकदा पालखी येते आणि गजानन महाराजांचं दर्शन आम्हाला होत आहे. खरं तर खूपच लकी समजते मी सोलापूरकरांना स्वतःला की साक्षात गजानन महाराज आमच्या इथे येऊन आम्हाला दर्शन देतात. खरंच भाग्यच आहे आमचं. हा पहा, हा गजानन महाराजाच्या पालखीतला घोडा आहे, देवाचा घोडा. हे गजानन महाराजांच्या पालखीचे 57वे वर्ष आहे. म्हणजे 57 वर्ष झालं ते लोक पंढरपूरला पालखी नेत आहेत.
या पालखीचं एक वैशिष्ट्य म्हणजे ही खूपच शिस्तबद्ध अशी पालखी आहे. तुम्ही बघू शकता आत्तासुद्धा एका सरळ रांगेत सगळे वारकरी चालले आहेत. असं म्हणतात की विणकऱ्यांच्या पायाचे दर्शन घेतले पाहिजे, त्यासाठी मम्मी बघा एवढ्या गर्दीतून पण पटकन जाऊन पाया पडण्यासाठी गेली आहे. आणि फायनली गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन इथं आम्हाला झालं आहे. ह्या पालखीला जवळपास महिना लागतो पंढरपूरला पोहोचण्यासाठी. तोपर्यंत यांचं धनधान्य हे सोबतच घेऊन चालत असतात. पालखीसोबतच ही सगळी जी जत्रा आली आहे ना, त्यासाठी आरव तर खूप खुश होता, कारण त्याला आता पालखीतून बरंच काय काय घ्यायला मिळणार होतं. त्यासाठी सकाळीच पैसे घेऊन ठेवलेले. तर आत्ताच आपलं गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन झालं आहे आणि तरी पण पालखी इथे शाळेमध्ये असते 2-3 वाजेपर्यंत जेवणासाठी. तर आपण तिथे पण पालखीचं दर्शन घ्यायला जाणार आहोत. माऊलींचे दर्शन घ्यायला चाललो आहे. ही आहे तेजू. ही आधी आमच्याच बिल्डिंग मध्ये राहायची, आता ते लोक दुसरीकडे राहायला गेलेत. सो चला. तर इथे मी परत एकदा आरव आणि तेजूला घेऊन पालखीच्या गजानन महाराजांच्या दर्शनासाठी निघाले होते. इथे आरव गंध लावून घेत आहे, जे की त्याला खूप जास्त आवडतं. पालखीच्या इथे ना पूर्ण जत्रेचं स्वरूप आलं होतं. खरंच असं वाटत होतं की कुठली तरी मोठी जत्रा चालू आहे इथं. इतका छान माहोल झाला होता ना. आणि दर्शन घेण्यासाठी आम्हाला परत एकदा रांगेमध्ये थांबावं लागणार होतं. रांग खूपच मोठी होती. भाविक खूप जास्त प्रमाणात येत होते आणि फक्त आमच्याच एरियामधले नाही, तर आजूबाजूच्या बाकी एरियातून पण, जे पण जवळपासचे एरिया असतील तिथले सगळे भाविक ना इथे या शाळेमध्ये पालखी असते गजानन महाराजांची, त्याचं दर्शन घेण्यासाठी येतात. तर आमचं पुन्हा एकदा आत्ता माऊलींचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही चाललोय आता घरी. हो ना. आज आरवने खास पालखीसाठी बुट्टी मारली आहे शाळेला ना आरव. तर घरी जाताना मम्मीने आम्हाला पाहिलं आणि शिवशंभूच्या मंदिरात बोलवलं. तर गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन झाल्यानंतर आता आम्ही निघालोय पंढरपूरसाठी. मी, मम्मी आणि तेजू आणि दीदी पण आहे. तर माहिती नाही तिकडे दर्शन मिळेल की नाही विठ्ठलांचं, पण निघालोय तर खरं. गर्दी वगैरे किती आहे काहीच माहिती नाहीये. तर आपण आता पंढरपुरातच जाऊन बघूया की आपल्याला विठ्ठलाचं दर्शन मिळतंय की नाही. मी तर खूप जास्त एक्सायटेड आहे पंढरपूरला जाण्यासाठी, कारण खूपच दिवसांनी आम्ही पंढरपूरला जातोय आता. तर चला बघूया. पंढरपुरात उतरल्यानंतरून आम्ही रिक्षातून मंदिराकडे जायला निघालो, कारण तिकडे गाड्यांना सोडत नव्हते, कारण पालख्या वगैरे यायला सुरुवात झाली होती. मला कधी एकदा मंदिर येते आणि मी मंदिरात पोहोचते असं झालं होतं खरं तर. तर आम्ही फायनली पोहोचलोय पंढरपूरमध्ये आणि इथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आम्हाला उतरावं लागलंय, कारण की आतमध्ये मंदिरापर्यंत गाड्या सोडत नाहीयेत. आणि म्हणजे मी काय सांगू, इथला सोहळा बघून मला एवढं छान वाटतं. मी इतक्या वर्षांनी पंढरपूरला आले, इतकं मस्त वाटत आहे ना. तुम्हाला खरं सांगू मंडळी, पंढरपुरातला हा सोहळा बघून ना मला तिथून यावंसच वाटत नव्हतं. असं वाटत होतं की मी एकादशी होईपर्यंत पूर्ण इथंच राहायला पाहिजे या लोकांसोबतच. आणि इथे ना अशा पालख्या येत आहेत सारख्या सारख्या, ते बघून एवढं छान वाटत आहे. ओ माय गॉड. तर इथे ना श्रीकृष्णाचं मंदिर होतं, जिथे जाऊन मी आतमध्ये पाया पडली. त्यानंतरून बाहेर हे वारकरी होते जे आरती म्हणत होते आणि खरंच ह्यांना बघून एवढं छान वाटत होतं ना. ह्यांचा उत्साह म्हणजे
आणि ना इथे विठ्ठलाच्या रुक्मिणीच्या इतक्या सुंदर सुंदर मूर्ती होत्या. मला तर असं वाटत होतं की सगळंच घरी घेऊन जाऊ का काय. तर इथे ना मंदिराच्या बाहेर या काकू फुगडी घालत होत्या आणि त्यांचं बघून आम्हाला पण मोह आवरला नाही आणि मी दीदीला म्हणलं की चल आपण पण फुगडी घालूयात आणि आम्ही खूपच भन्नाट वाटलं फुगडी घातल्यानंतरून. मंदिराच्या बाहेरूनच दर्शन घेतलं आम्ही. त्यानंतरून आम्ही इथे परिक्रमा केली. परिक्रमा करताना आम्हाला एक काकू भेटल्या ज्यांच्याकडून आम्ही तुळस घेतली आणि खरंच मी 1च मिनिट डोक्यावर तुळस घेतली पण इतकं छान वाटलं ना. खरंच या काकूंना धन्यवाद म्हणले, त्यांच्या पाया पडले आणि पुढे राम कृष्ण हरी. मी ना तुम्हाला खरं सांगते, मला माहिती होतं की आज विठ्ठलाचं दर्शन तर होणार नाही, पण माझी इच्छा होती की ॲटलिस्ट नामदेव पायरीचं तरी दर्शन व्हावं आणि ते झालं. तर गाईज माझा अवतार बघा, फायनली आमचं दर्शन झालंय. म्हणजे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं. ऑब्व्हियसली आता आतून तर दर्शन नाही मिळणार, कारण त्यासाठी खूप लाईन वगैरे असते, 2-2 दिवस लागतात दर्शनासाठी. तर आम्ही आता बाहेरूनच दर्शन घेतलं आणि निघालोय. खूप खूप जास्त छान वाटलं दर्शन करून. तर आता आम्ही जायला निघालोय सोलापूरला फायनली. सोलापूरची बेस्ट गोष्ट ही आहे की इथून पंढरपूर असो, अक्कलकोट असो, तुळजापूर असो, सगळं एवढं जवळ आहे ना की तुम्ही एकाच दिवसात पटकन जाऊन पटकन येऊ शकता. आणि हे बघा मी पंढरपुरातून काय घेतलं आहे. तर आज फायनली खूप दिवसापासूनची माझी इच्छा विठ्ठलाने पूर्ण केली आणि मी खूप 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 जास्त आनंदित आहे. नमस्कार, गुड मॉर्निंग आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. ऍक्च्युली मी काल ब्लॉग एंड करायला विसरून गेले होते, कारण काल दिवसभर एवढ्या काही गोष्टी झाल्या. इकडे पालखी आली, तुम्ही पाहिलं जसं की, आणि नंतर आम्ही पंढरपूरला गेलो, त्यामुळे काल पूर्ण दिवस ह्याच्यामध्येच गेला. आणि आल्यानंतरून आम्ही एवढे थकून गेले होते की व्लॉगचं माझ्या लक्षातच नाही राहिलं. खरं तर थकले नव्हते, म्हणजे तशी नव्हते थकले, कारण पंढरपूरचा एक्सपिरियन्स माझ्यासाठी इतका जास्त छान होता की मी ते कदाचित कधी असं शब्दात तुम्हाला नाही सांगू शकत की मला काल किती जास्त छान वाटलं पंढरपूरमध्ये जाऊन. तसं मी गेलेली आहे पंढरपूरला, असं नाही की मी फर्स्ट टाइम गेले होते, पण असं वारीच्या वेळेस मी फर्स्ट टाइमच म्हणजे गेलेले वारीच्या वेळेस, पण त्यावेळेस खूप लहान होते, मला काही कळत पण नव्हतं तेवढं. आत्ता जेव्हा मी गेले तेव्हा मी तिथली एक एक गोष्ट फील केली. वारकरी, तिथल्या दिंड्या आलेल्या, पालखी, इतकं जास्त छान वाटत होतं की मी जेव्हा तिथं ब्लॉग बनवत होते मला कळतच नव्हतं की मी कसं सांगू, शब्दात कसं वर्णन करू की मला कसं वाटतं इथे येऊन. आणि आणि त्याच्याहून पण एक महत्वाची गोष्ट म्हणजे मी तिथून कंठी म्हणजे तुळशीची माळ घेतली आणि आता ती मी लवकरच घालणार आहे. तर माझ्यासाठी खूप 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 ब्लेस्ड आणि खूप छान दिवस होता कालचा. मलाच नाही, आणि मम्मी पण आमच्या सोबत होती, ते पण एक विशेष होतं, कारण मम्मी जास्त कुठे बाहेर जात नाही. पण काल तिला योग आला यायचा आणि तिला पण खूप जास्त छान वाटलं काल येऊन पंढरपुरात. सो खरं सांगायचं तर खरंच मी स्वतःला इतकी ब्लेस मानते की मी सोलापुरात राहते. कारण सोलापूर स्वतःच एक इतकं छान शहर आहे. सॉरी, मी स्वतःच्या शहराचं कौतुक करते असं तुम्हाला वाटत असेल, पण खरंच सांगायचं झालं तर खूपच छान छोटंसं शहर आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथून सगळ्याच गोष्टी एवढ्या जवळ आहेत, जसं की सगळी तीर्थक्षेत्र असतील, पंढरपूर असेल, अक्कलकोट असेल, तुळजापूर असेल, एवढं म्हणजे तुम्ही एका दिवसात पटकन जाऊन येऊ शकता. आणि पण ते जरी असलं तरी मला माहिती आहे की देव जोपर्यंत तुम्हाला बोलवत नाही त्यांच्या ठिकाणी तुमचं जाणं होत नाही. आणि काल मला तो योग आला होता आणि मी कितीतरी वर्षानंतरून पंढरपूरला गेले काल आणि खूपच छान वाटलं. तर तुम्हाला माझा ब्लॉग बघून कसं वाटलं नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि मला हे पण कळवा की तुम्ही कोणत्या शहरातून हा ब्लॉग बघताय, मला खरंच जाणून घ्यायला खूप आवडेल. आणि कधीतरी तुम्ही पण सोलापूरला या आणि तुळजापूर, अक्कलकोट असे सगळे तीर्थक्षेत्र तुम्ही जा आणि मला नक्की कमेंट करून सांगा. आज मी खास स्पेशल तुमच्यासाठी मराठीमध्ये पूर्ण ब्लॉग केला आहे. तर तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कळवा. तुमचं खूप 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 प्रेम द्या या माझ्या ब्लॉगला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका प्लीज. मला तुमच्या सपोर्टची खूप खूप जास्त गरज आहे.
आणि मला हे पण कळवा की अजून तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओज बघायला आवडतील. तुम्हाला सोलापुरातलं काही बघायला जाणून घ्यायला आवडेल का हे पण मला कळवा, जेणेकरून मी त्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवेन. आणि बस असंच प्रेम राहू द्यात तुमचं माझ्यावरती. रामकृष्ण हरी. खूप 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 धन्यवाद. बाय.